नाशिकमधील येवला तालुक्यातील 10 गावांसह काही वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर मंजूर केले, मात्र टँकरसाठी उधार इंधन देण्यास पेट्रोल पंप चालक तयार नाहीत। त्यामुळे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा कसा करावा असा प्रश्न आता प्रशासनाला पडलेला आहे। तर गेल्या वर्षी निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या काळात आम्ही उधारीवर इंधन पुरवठा केला, मात्र आमचे लाखो रुपयांचे बिल वर्षभर मिळाले नव्हते। त्यामुळे आम्ही उधारीवर इंधन देणं बंद केल्याची माहिती आता पेट्रोल पंप चालकांनी दिलेली आहे। शासकीय टँकर जे आहेत यांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे डिझेल आपल्याला इंधन द्यावं लागतं, तर ते सुद्धा आपल्याला कुणाकडून तरी ते क्रेडिटवर घेऊन द्यावं लागतं। परंतु येवला तालुक्यातील कुणी पुरवठादार जो आहे या शासकीय टँकरला उधारीने किंवा डिझेल देण्यासाठी तयार नसल्यामुळं आपल्याला टँकर सुरू करण्यामध्ये अडचणी येत आहेत। परंतु भविष्यात आपण यावरती निश्चितच लवकरात लवकर तोडगा काढू आणि येवला तालुक्यातील नागरिकांची कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। पुढच्या वर्षी हा दुष्काळ जाणवणार नाही आणि हे सध्या चालू करण्यात येणारे टँकर सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी लवकरात लवकर चालू होतील। कसे चालू होतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत। सध्या ह्या टँकरला लागणारे डिझेल आहे, या डिझेलचा प्रश्न सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।